नमस्कार मित्रो, या अगोदर आपण 5व्या क्रमांकाचं गणित घेतलेलं होतं. आता त्याच्या पुढे जाऊन त्याच्यापेक्षा पुढच्या पद्धतीचं गणित आपण घेणार आहोत. तर गणित काय आहे बघा. जर 2a बरोबर 7b आणि 4b बरोबर 3c तर a:c बरोबर किती. तर आता या ठिकाणी आपल्याला किमती काढून घ्यायच्या आहेत. कशाच्या? a आणि b च्या. तर बघा काय दिले, 2a बरोबर 7b. बघा आता इथं a इकडे जाणार आहे, मग इथं काय राहणार, a इथलं b इथं घ्यायचं, काय होईल, गुणाकारात आहे इकडे भागाकारात आहे. बरोबर 7 ला 7, इथला 2 गुणाकारात आहे, इथं काय होईल, भागाकारात झाला. मग a छेदात b बरोबर 7/2 आला. कॉमा अशाच प्रकारे आपल्याला आता काय करायचं आहे, 4b बरोबर 3c यांच्या किमती काढून द्यायच्या आहेत. तर आता बघा b छेदात इथला भाग गुणाकारात आहे म्हणून इकडे येऊन भागाकारात जाणार. हे 3 चा 3 आणि इथं 4 गुणाकारात असल्यामुळे इकडे भागाकारात जाणार. तर आता आपल्याला a/b बरोबर 7/2 आणि b/c बरोबर 3/4 हे मिळालेले आहे. आपल्याला काढायचं काय आहे, a:c म्हणजे a छेदात c बरोबर काय येईल, a/b गुणिले b/c बरोबर कसं, हे b कट होऊन जाईल आणि ac आपल्याला मिळून जाईल. म्हणून आता आपल्याला आता a/b ची किंमत काय आहे, 7/2 बरोबर गुणिले आता b/c ची किंमत काय आहे, 3/4. तर आपण याच्यामध्ये काटछेद करू शकता का, 7च्या पदात 4 येते का, नाही. 3च्या पदात 2 येऊ शकते का, नाही. म्हणून डायरेक्ट गुणाकार करून घ्या. 7×21 छेदात 2/8 अशा प्रकारचं आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे, a:c = 21:8. धन्यवाद.